महाराष्ट्राची तसेच स्टार प्रवाह वाहिनीची नंबर 1 मालिका असणाऱ्या ठरलं तर मग मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट येणार आहे। या ट्विस्टमुळे प्रेक्षकांची खूप मोठी फसवणूक झाली आहे। मालिकेने 1000 भागांचा टप्पा तर पार केलाच आहे, मात्र ही मालिका आता 5000चा टप्पा देखील पार करू शकते असं प्रेक्षक म्हणत आहेत। चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीच्या ठरलं तर मग मालिकेने प्रेक्षकांचा कशा प्रकारे फायदा घेऊन त्यांची फसवणूक केली आहे याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। 24 एप्रिल पासून स्टार प्रवाह वाहिनीच्या इतर नायिकांसोबत ठरलं तर मग मालिकेची नायिका सायली खलनायिका प्रियाचा पर्दाफाश करण्यासाठी सज्ज झाली होती। प्रियाचा पर्दाफाश करण्यासाठी प्रियाचे 3 तेरा वाजवण्यासाठी मालिकेने पूर्ण 1 महिन्याचा वेळ घेतला। हा ट्रॅक पूर्ण 1 महिना चालला आणि यामध्ये इतर नायिकांच्या सह सायलीने प्रियाचा पर्दाफाश केला, तिचे सर्व सत्य सर्वांसमोर आणले आणि तिला जेलचा रस्ता दाखवला। प्रेक्षकांना असे वाटत होते की आता तरी प्रियाचा पर्दाफाश झाल्यानंतर, प्रियाचे सत्य सर्वांसमोर आल्यानंतर ही मालिका अंतिम टप्प्यात आली आहे। काही दिवसात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते। त्यामुळे काही प्रेक्षक म्हणत होते की चांगल्या नोटवर ठरलं तर मग मालिकेला बंद करा, मात्र प्रेक्षकांचा आता हिरमोड झाला आहे। कारण प्रियाला शिक्षा देण्यासाठी मालिकेने 2 वर्ष घालवले। तीच प्रिया आता तुरुंगातून पुन्हा बाहेर येणार आहे। ठरलं तर मग मालिकेच्या आगामी भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली ही गरोदर असणार आहे, तर तिकडे जेलमध्ये प्रिया देखील गरोदर दाखवली आहे। जेलमधील मेजर ही प्रियाला म्हणते की तू गरोदर आहेस आणि हे ऐकून प्रिया प्रचंड खुश होते, कारण ही बातमी जर अश्विनला समजली तर तो तिला जेलमधून सोडवणार हे तिला माहीत असतं। त्यामुळेच प्रिया म्हणते की अश्विनला एकदा कळलं की मी प्रेग्नेंट आहे की तो मला लगेचच नक्कीच स्वीकारेल आणि मला या जेलमधून बाहेर काढेल। त्यामुळे प्रिया ही आता पुन्हा एकदा जेलमधून बाहेर निघणार आहे। अशा प्रकारे प्रेक्षकांची मोठी फसवणूक होणार आहे। अनेक प्रेक्षकांनी मालिकेच्या या प्रोमोवरती संताप व्यक्त केला आहे। हा तर निव्वळ मूर्खपणा आहे। प्रेक्षकांची फसवणूक केली, फालतू केली सिरियल। वाटलंच होतं प्रियाला जेलमधून बाहेर काढण्यासाठी अशा प्रकारचा मूर्खपणा दाखवण्यात येणार। प्रिया ही गरोदर असल्यामुळे तिला जेलमध्ये ठेवता येणार नाही, त्यामुळे तिला जेलमधून बाहेर काढले जाईल आणि अशा प्रकारे प्रियाची जेलमधून सुटका होणार आहे। अशा प्रकारे ठरलं तर मग मालिकेत एकापेक्षा एक ट्रॅक येत राहणार आणि हे ट्रॅक वर्षे चालणार। असं ठरलं तर मग मालिकेच्या लेखकाचं काम सुरू आहे। आता मालिकेतील सायलीच्या गरोदरपणाचा ट्रॅक किती महिने चालतो की वर्ष चालतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान मालिकेला 5000 भाग पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा सायलीच्या मुलांची जनरेशन मालिकेत दाखवावे लागेल आणि ठरलं तर मग मालिकेत तो येणारा ट्विस्ट फिक्स आहे। मालिकेमध्ये प्रिया आणि सायलीच्या मुलांची कहाणी पुढे सुरू होणार आणि असंच रटाळ कथानक प्रेक्षकांना पाहायला मिळणार। दरम्यान मालिकेत अर्जुनला मूल नको हवं असतं, त्याला इतक्या लवकर मुलाची जबाबदारी घ्यायची नसते। आता हे समजवण्यासाठी सायलीला 1 महिन्याचा ट्रॅक घ्यावा लागणार। असंच मालिकेचं रटाळ कथानक लांबणार, मग जाऊन अखेर अर्जुन त्या मुलाला एक्सेप्ट करणार। अशा प्रकारचं कथानक आपल्याला पाहायला मिळणार। दरम्यान ठरलं तर मग मालिकेच्या प्रेग्नेन्सीच्या आगामी ट्विस्टवरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? ठरलं तर मग मालिकेमध्ये प्रियाचं सत्य सर्वांसमोर आल्यानंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घ्यायला हवा होता का, की ही मालिका अजून 5000 एपिसोड पूर्ण करेपर्यंत चालू राहावी? याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? तसेच सायली अर्जुनची जोडी तुम्हाला कशी वाटते आणि खलनायिका प्रिया मालिकेत पुन्हा एकदा एंट्री घेणार आहे, त्यामुळे प्रियाच्या एंट्रीवरती तुम्ही खुश आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।